तर आज आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरचा एक क्वेश्चन सोडवणार आहोत. तर क्वेश्चन पहा, अ ट्रेन ऑफ लेंथ 200 मीटर, म्हणजे एका ट्रेनची लेंथ आहे 200 मीटर, ट्रॅव्हलिंग ॲट अ स्पीड ऑफ 30 मीटर पर सेकंड, त्याची स्पीड आहे 30 मीटर पर सेकंड, ओव्हरटेक्स अनादर ट्रेन ऑफ लेंथ 300 मीटर, म्हणजे दुसऱ्या ट्रेनला ओव्हरटेक करायला लागली आहे ती ट्रेन, आणि ही जी दुसरी ट्रेन आहे त्याची लेंथ आहे 300 मीटर, ट्रॅव्हलिंग ॲट अ स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड इन द सेम डिरेक्शन. म्हणजे बघा, दुसऱ्या ट्रेनची स्पीड दिली आहे 20 मीटर पर सेकंड आणि इथं काय चाललंय, ओव्हरटेकिंग चालली आणि सेम डिरेक्शनमध्ये. तर आपल्याला विचारलंय काय, द टाइम टेकन बाय द फर्स्ट ट्रेन टू पास द सेकंड ट्रेन, म्हणजे ओव्हरटेकिंगसाठी लागलेला टाईम. मग आता बघा, खालील डायग्राममध्ये आपण हा डाटा एंटर करूया. अ ट्रेन ऑफ 200 मीटर लेंथ. आता बघा, या ट्रेनची लेंथ आहे किती, 200 मीटर, त्याची स्पीड किती दिली आहे, 30 मीटर पर सेकंड, आणि या स्पीडला मी नाव देतो व्ही ए म्हणतो, आणि या ट्रेनला पण नाव देतो मी ए. आता बघा, सेकंड ट्रेन विषयी काय माहिती दिली आपल्याला, लेंथ किती आहे सेकंड ट्रेनची, 300 मीटर, आणि त्याची स्पीड किती दिली आहे, 20 मीटर पर सेकंद, 20 मीटर पर सेकंड. मग बघा, आता आपण सगळा गिवन डाटा एंटर केलेला आहे आणि या बी ट्रेनला नाव देतो. आता बघा, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय, एच्या हिशोबाने बीची स्पीड काय किंवा बीच्या हिशोबाने एची स्पीड काय. मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे, व्ही ए मायनस व्ही बी. व्ही ए मायनस व्ही बी, मग करा, 30 मायनस 20 इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड. म्हणजे काय, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपल्याला किती भेटली, 10 मीटर पर सेकंड. आता टोटल डिस्टन्स काढायचं, टोटल डिस्टन्स काय असणार आहे बघा. आता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत डिस्टन्स, म्हणजे हे टोटल डिस्टन्स. म्हणजे ए ट्रेनला जर बी या नावाच्या ट्रेनला ओव्हरटेक करायचं असेल तर त्याला 300 प्लस 200 डिस्टन्स कव्हर करावं लागणार आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स काय असेल आपलं, 300 प्लस 200 इक्वल्स टू 500 मीटर. मग आपल्याला व्हेलॉसिटी भेटली, टोटल डिस्टन्स भेटले, आणि आपण आता इझिली टाईम काढू शकतो. आणि यासाठी आपण जनरल फॉर्म्युला कोणता वापरतो, व्हेलॉसिटी इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स अपॉन टाईम. आणि या फॉर्म्युलामधून आपल्याला टाईम काढायचं आहे. मग मी याला असंही लिहू शकतो, टाईम इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. मग आपल्याला डिस्टन्स माहिती आहे, टोटल डिस्टन्स किती आहे, 500, आणि व्हेलॉसिटी किती आहे, 10. मग आपला आन्सर काय येणार आहे, 50 सेकंद. काय असणार आहे, 50 सेकंद हे आपलं आन्सर असणार आहे. मग आपला करेक्ट ऑप्शन कोणता असेल, करेक्ट ऑप्शन असेल आपला ऑप्शन नंबर ए.